तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, टोळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक विशेष व्हिडिओ आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, विषय असा आहे की टोळ कांद्याला फवारणी कधी बंद करावी. जर तुमच्या फवारण्या करून झाल्या असतील तर एक विषय आहे की टोळ कांद्यावर मधमाशी आता येत नाही आहे. म्हणजे खूप शेतकऱ्यांचे असे प्रश्न आहेत की टोळ कांद्यावर मधमाशी येत नाही, काय करावे. तर टोळ कांद्यावर काही तुम्ही शिपलं म्हणजे शिपणी केली, काही फवारणी केली तर त्या कोणत्याही औषधाने टोळ कांद्यावर मधमाशी येत नाही. तर त्यासाठी आपण काय करायचं आहे, टोळ कांदा ह्या अवस्थेत आला म्हणजे हे बघा, अशा नेमकेच म्हणजे त्याच्या गोंड्यातून फुले म्हणजे फुलोरा बाहेर येत असेल, या अवस्थेत तुम्ही फवारणी बंद करा. जर तुम्हाला फवारणी घ्यायचीच असेल थ्रिप्ससाठी, म्हणजे तुमच्या कांद्यावर जर खूपच थ्रिप्सचा प्रभाव असेल तर तुम्ही बायो 303चा वापर करा. बायो 303 हे ऑर्गॅनिक औषध आहे, त्याचा तुम्ही वापर करा. होताच तर तुम्ही थ्रिप्सला म्हणजे तुषार सिंचनाद्वारे म्हणजे कंट्रोल करा आणि फवारणी बंद करा. नाहीतर असे होईल की तुमच्या या टोळ कांद्यावर मधमाशी येणार नाही. आणि खूपच जर या थ्रिप्सचा दुष्परिणाम असेल तर बायो 303चा वापर अवश्य करा. धन्यवाद.